काय वाटतं म्हणजे इट इज ऑब्व्हियसली आय एम ऑन क्लाउड नाईन, पण थोडी भीती वाटली पटकन. पण काय ज्यावेळेला आपण एक सक्सेस बोलत असतो ना त्यावेळेला तुम्ही कुठेतरी मनात हा विचार करत असता की यू हॅव टू एक्सीड इट, दिस इज युअर बेंचमार्क अँड दिस बेंचमार्क इज लिटल टू बिग. पण आनंद तर नक्कीच आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला मी नटसम्राट करायचं ठरवलं त्याचं कारण एकच होतं, ते टायटल वॉज व्हेरी अट्रॅक्टिव्ह. कम्प्लीट कमर्शियल रिझनसाठी मी नटसम्राट हे टायटल म्हणून हा सिनेमा करायचं ठरवलं. मला काही माहिती नव्हतं, मी नाटक पाहिलं नव्हतं आणि ठरवल्यानंतर कारण एक टी व्हीवर कुठेतरी ब्लॅक अँड व्हाईट मी कुणी घर देतं घर डॉक्टरांचं पाहिलेलं. आय डोंट नो वाय कुठेतरी मध्ये कुणीतरी नाटकात शूट केलेलं त्यावेळेला. आणि मग मी नाटक आणून वाचलं. माझं मराठी फार ग्रेट नाही. इन द कोर्स ऑफ दिस फिल्म माझं सुधारलं थोडंसं नाना रिस्पॉन्सिबल आहे त्यासाठी. आणि मी ते वाचलं नाटक आणि बऱ्याचशा त्या सॉल्युकीज मी आय रश्ड थ्रू इट. मी म्हटलं याचा अर्थ शोधायला बसलो तर माझं नाटक वाचून होणार नाही. आणि आय रश टू द होल स्क्रिप्ट आणि मला लक्षात आलं की ह्याच्यात एक स्टोरी आहे. हा सिनेमा करताना हा सिनेमा नटसम्राट असावा पण ते कुठेही नाटक दिसू नये. लिहिताना खूप सोपं असतं की मला एक वेळेला थिएटर दिसलं पण ते करताना फेस आला आमच्या तोंडाला, कारण काय कुठे शोधणार कुठे. मग एक थिएटर बांधलं. एकनाथ कदमचे मी ते खूप आभार मानतो. फिनॉमिनली त्यांनी आर्ट डिरेक्शन केले याचं. मग ते बांधलं, मग ते जाळलं थिएटर. एक तुकडा बाहेर नेऊन जाळूमध्ये परत असेंबल केलं. मला वाटलेलं साधारण एक 45 ते 50 दिवस लागतील सिनेमा कम्प्लीट करायला. नाना मला 60च्या खाली लागणार नाही. म्हटलं आपण करू, बघू किती लागतात. आणि बाय द टाइम वी फिनिश द फिल्म. आम्ही एका शेड्यूलमध्ये केले, मध्ये गॅप घेतले. ज्या लोकेशन शिफ्ट झालं त्या एक दिवसाचा गॅप घेतला, कारण आम्ही मुंबईवरनं पुणे, पुण्यावरनं भोरवरनं कोल्हापूर, कोल्हापूरवरनं परत पुणे, पुण्यावरनं परत मुंबई असं शेड्यूल झालं. आणि by the time we finished, we had consumed 36 shooting days for the film. And it was a pleasant surprise. आम्ही मोजले नव्हते पण आमच्या लक्षात आलं मी 36 दिवसात सिनेमा संपवला होता. आणि विथ आमच्या दोघांच्या रेप्युटेशन आणि तरी प्रोड्युसर सही सलामत होता. सो देर वॉज समवन हू वॉज ब्लेसिंग द फिल्म. ईच अँड एव्हरी ॲक्टर इन दिस फिल्म. हा एकच चित्रपट असा होता मी आतापर्यंत केलेला की ज्याच्यामधून मला कधी बाहेर यावंसं वाटलं नाही. कारण बाहेर येऊन पुन्हा त्यात जाणं हे फार कठीण होतं. त्यामुळे मी तिथे सतत असल्यामुळे मला एरवी मला होता आलं नाही आहे. त्यामुळे मला कोणाशी भांडता नाही आलं. म्हणजे खरं सांगतो एकही क्षण असा मिळाला नाही. पण महेशनी हे पेतलं खूप छान आहे. हा चित्रपट इतका चालला आणि आवडण्याचं महत्त्वाचं कारण ते ज्या पद्धतीनं बेतलेलं आहे. आम्ही आत्ता खाली बोलत होतो की तो एक साध्या वर्गाला म्हणजे रिक्षा चालक किंवा अतिशय खालच्या वर्गाला म्हणजे सांपत्तिकदृष्ट्या म्हणतोय डोक्याने नाही त्यांनाही तो आवडतो. आणि जे अतिशय फार उच्च विचार करणारे आहेत त्यांनाही ते आवडतो. त्यांनी ती जो सुवर्ण मध्य गाठलेला तो फार छान आहे. बेतला छान आहे. काही वेळेस प्रत्येक गोष्ट आपली अधोरेखित होत नाही. त्याच्यामध्ये विक्रमचं काम अधोरेखित झालं. त्याने दुसरं काही त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालेलं कुठलं अनुमतीमध्ये त्यांनी अप्रतिम काम केलेलं आहे. पण तरी सुद्धा तो चित्रपट फार लोकांनी पाहिला नाही. त्यामुळे तो पोचला नाही. विक्रम ह्याच्यामध्ये पोचला. त्यामुळे हे अतिशय महत्वाचं असतं. चालतं किती, लोक पाहतात किती आणि मग नंतर ते अप्रिशिएट केलं जातं. परवा एक अतिशय अप्रतिम अशी शाबासकी मला मिळाली कामाबद्दल आणि मला ती अतिशय महत्वाची वाटते. सोनाली कुलकर्णी माझ्याबरोबर प्रकाश आमटेमध्ये तिने काम केलं होतं. ती म्हणली सर तुम्हाला हे कसं काय जमतं. मृण्मयी ज्यावेळी सीन करत होती त्यावेळी तुमच्याकडे आमचं लक्षही जात नव्हतं आणि सगळा सीन मृण्मयीचा होत होता. विक्रम काका काम करत असताना तुम्ही नुसते तिथे असता. म्हटलं भाई आपण तिथे असायचंच असतं. म्हणजे आपण तिथे नसायचं पण आपण असायचं असतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कारण उगाच काहीतरी करून त्यांचा परफॉर्मन्स घाण करायचा नसतो.
आणि त्या असण्याचं तुला ते जाणवलं ना, ते फार महत्वाचं आहे. मला तुम्ही प्रकाश आमटेमध्ये किती तुम्ही ते सीन करण्यासाठी मी चुकीचं करत होतो, तुम्ही मला म्हटलं नाही, तो सीन तुझा होणे की त्या सिनेमाची गरज असते. आणि सिनेमा आपला असतो. रोल जर माझा फक्त आपला असेल तर मी एक पात्र इथं उभारून करेन. त्यामुळे ती मला अतिशय आवडलेली. आणि हे खरं सांगतो, रमाकांत देशपांडे, पुलंचे धाकटे भाऊ, समोरचा बोलत असताना सगळ्यात उत्तम अभिनय कुठला तर तो काय बोलतो ते ऐकायचं. आणि पुन्हा नवीन जी मंडळी कोणी आहेत, आता आम्ही पुन्हा एक नवीन चित्रपट कुठला तरी लवकरच करणार, कारण भांडण राहून गेलेलं आहे, कारण ते पूर्ण करायचं आहे. त्यामुळे अजून एक 2-3 चित्रपट राहतील. मला नाही वाटत महेश आणि माझं भांडण होईल. मी त्याला म्हटलं, तुझ्यामुळे मी नाही आणि माझ्यामुळे तू नाही आहेस. आपल्याला स्वतःची स्वतंत्र अस्तित्व आहे, पण आपण दोघं एकत्र आल्यानंतर काहीतरी बरं करू शकतोय. तुझ्या लक्षात आलं ना, ते आपण आता वारंवार करू. ह्या यशामध्ये मला सगळ्यात महत्त्वाचं, त्यातले पैसे किती काय तो व्यवहाराचा भाग आहे, पण इतकी मंडळी आणि जी नॉन महाराष्ट्रीयन जी पाहत आहेत ते मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतंय. जिथे टायटल सबटायटल आहे ते तर आवडतंच आहे, जिथे सबटायटल नाही तिथे त्यांना ते पोचतंय, त्याची खरंच गंमत वाटते. कारण ती मुळामध्ये कथावस्तूच तशी आहे. ज्या पद्धतीनं तू केलंयस, मला फारसं कौतुक करता येत नाही कोणाचं. कुठेतरी काहीतरी काय चुकले तुझे हे सांगायला आवडतं, पण नाही करायला मिळाला. अप्रतिम, छान सगळेच. आता आपण थोडंसं तीर्थप्रसादाला जाऊया.